जय महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पात्र लाभार्थी महिलांसाठी ई-के-वाय-सी कशी करायची आहे मोबाईलवरून अगदी 2 मिनिटात ते दाखवलेलं आहे. ह्याच पद्धतीनुसार तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. जर 1500 रुपयाचा पुढे लाभ चालू ठेवायचा असेल तर पर मंथ. तर अशा प्रकारे सर्वात प्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लाडकी बहीण योजनेची जी लिंक आहे समोर जे दिसत आहे ते तुम्हाला मिळून जाईल. तिथून कॉपी करून या पेजवरती येणार आहात तुम्ही. इथं ज्या महिला लाभार्थीचा हप्ता सुरू आहे त्यांचा आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. आधार नंबर टाकून इथं तुम्हाला कॅप्चा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता आधार प्रमाणीकरणासाठी एक संमती त्यांनी दिलेली आहे. ते संमतीवर मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे जर तुम्हाला OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अनेबल टू सेंड OTP असा एरर येत असेल तर तुम्हाला 4-5 वेळा OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲटोमॅटिकली OTP पुढे प्रोसेसमध्ये जाणार आहे आणि रजिस्टर मोबाईल नंबरवरती आधारला लिंक असलेल्या OTP येणार आहे. हे बघू शकता तुम्ही OTP टाकायचं ऑप्शन आलेलं आहे पुढे, म्हणजे वेबसाईट चालू झालेली आहे आता. तर इथं आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP आलेला आहे. तो इथं 6 अंकी भरून घ्यायचा आहे तसा भरून घ्यायचा आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे, अवघड काहीच नाही. गोंधळ न करता तुम्ही सावकाश अगदी भरू शकता ई-के-वाय-सी साठी ॲप्लिकेशन अगदी 2 मिनिटात मोबाईलवरून. बघू शकता पुढचं पेज आलेलं आहे. इथं आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी महिला लाभार्थी आहे तिच्या आधार कार्डवरती जर पुढे तिच्या नावाच्या समोर पतीचं नाव असेल तर पतीचा इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जर पतीच्या ऐवजी वडिलांचं नाव असेल तर वडिलांचा इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा आहे तसं भरायचं आहे. परत मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवायचा. OTP हा त्या नंबरवर जाईल जे पतीचे किंवा वडिलांचा आधार नंबर टाकलेला आहे. त्या नंबरला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरवरती OTP जाणार आहे. तोही 6 अंकीच OTP असणार आहे. ज्यांच्या पतींच्या किंवा वडिलांच्या आधार नंबरवरती गेलेला आहे OTP तो 6 अंकी तर तुम्हाला भरायचा आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. वडिलांची किंवा पतींची जी OTP तुम्ही भरलेली आहे त्यानंतर एक शेवटची स्टेप असते पुढे, ते तुमच्या समोर दिसत आहे. इथे तुम्हाला जात प्रवर्ग निवडायचा. तुम्ही कुठल्या जातीतून फॉर्म भरलेला होता किंवा कुठल्या जातीतून पात्र आहात त्यासाठी तुम्ही त्यानुसार तुमचा प्रवर्ग निवडा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता हे 2 नियम जे याच्यामध्ये भरपूर लाभार्थी महिलांचं कन्फ्युजन झालेलं आहे. तर याच्यामध्ये असं करायचं तुम्हाला की जो पहिला ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी सरकारी विभाग भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत, त्यांनी नकारात्मक प्रश्न विचारलेले. त्याच्यामुळं याच्यावरती हो या ऑप्शनवरती क्लिक करा आणि त्यासोबतच जर नाही केले तर तुम्हाला भविष्यात लाभ घेण्यासाठी अडचण येऊ शकते. तर पुढे माझ्या कुटुंबातील दुसरा बघू शकता मुद्दा, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. याच्यावरती सुद्धा तुम्ही होय हे ऑप्शनच निवडायचं आहे आणि त्यानंतर ब्लू टिक करून खाली सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तुम्हाला एक पॉपअप मेसेज सुद्धा येऊन जाईल स्क्रीनवरती. तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही ई-के-वाय-सी अगदी मोबाईलवरून 2 मिनिटात करू शकणार आहात. अगदी 2 मिनिटात, जास्ती वेळ लागणार नाही. हे समजावून सांगण्यामुळे थोडंसं जास्त व्हिडिओ झालेला आहे, पण तुम्ही प्रत्यक्षात 2 मिनिटात तुम्ही हा ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.